काल आपण काय बघितलं होतं, अँड आणि ऑरचं शॉर्टकट बघितले होते ना शनिवारी. अरे यस और नो. आज त्याचा वापर करू, काही सम सोडवू आणि पुढचे 2 शॉर्टकट शिकू. Statement P. 4 is odd. Statement Q. 1 is prime. बोला P ची व्हॅल्यू काय आहे? 4 is odd. True or false? P हा ट्रू आहे का फॉल्स आहे? म्हणजे P ची व्हॅल्यू F झाली. Q ची व्हॅल्यू काय लिहिते? फॉल्स. म्हणजे P और Q म्हणजे F और F और F आंसर काय येईल? और तो शॉर्टकट वापरा. F. ओके, पुढचं बघू आपण. 64 is a perfect square and okay. "64 is a perfect square." Q. 46 is a prime number. सांगा P ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? आता कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. काय लिहित आहे? P अँड Q. P ची व्हॅल्यू ट्रू आहे, Q ची व्हॅल्यू F आहे. फायनल आन्सर काय येईल? नेक्स्ट. बोला P काय लिहू? P स्टेटमेंट काय लिहू? Q स्टेटमेंट. P ची ट्रूथ व्हॅल्यू, Q ची ट्रूथ व्हॅल्यू. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दिस कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म. P implies Q म्हणजे P म्हणजे F, implies Q म्हणजे F. ह्याचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आता सिंगल हेड एरो म्हणजे सिंगल कंडिशनल किंवा सिंगल इम्प्लिकेशनचं 2 टेबल तयार करू आपण. P Q
P implies Q. दोन्ही ट्रू असू शकतील. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असू शकेल. पहिला फॉल्स दुसरा ट्रू असू शकेल. या दोन्हीही फॉल्स असू शकतील. बघा सिंगल इम्प्लिकेशन, सिंगल कंडिशनचा शॉर्टकट. इफ T implies F is equal to F, otherwise सिंगल इम्प्लिकेशनचा शॉर्टकट. T implies F is F, otherwise क्लिअर क्लिअर. मग इथे आन्सर काय द्यायचं आहे? F implies F, आन्सर काय लिहायचं? समजलंय? त्यामुळे हा शॉर्टकट लक्षात ठेवायचा. सिंगल इम्प्लिकेशन, सिंगल कंडिशनला इफ देनला हा शॉर्टकट आहे. मिल्क इज व्हाइट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. सांगा पी काय? ट्रूथ व्हॅल्यू पी ची. क्यू स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू स्काय इज ब्ल्यूचं ट्रूथ व्हॅल्यू. आपल्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करायचं आहे. आपल्याला याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करायचं आहे पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचं. बोला पुढे सिम्बॉल कुठला वापरायचा पीच्या पुढे? टी डबल हेड एरो क्यू. क्यूची व्हॅल्यू पण टी आहे. आता इथे मी बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशन बाय इम्प्लिकेशनचं ट्रूथ टेबल तयार करतोय. पी क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, टी पी, पी एफ, एफ टी, एफ एफ, टू एफ एफ. लक्ष देऊन बघा. डबल इम्प्लिकेशन बाय कंडिशनचा शॉर्टकट काय लिहिलंय बघा, वाचा जरा. अरे वाचा जरा, एखाद्याने मोठ्याने वाचा, हे मला कळेल तुम्हाला दिसतंय की व्यवस्थित. आन्सर इज दोन्ही सेम असतील, दोघे टी असतील तरी आन्सर ट्रू आहे, दोन्ही फॉल्स असतील तरीही आन्सर ट्रू, पण दोन्ही सेम नसतील तर मात्र आन्सर एफ राहतो. बरोबर? म्हणजे आता याचा फायनल आन्सर काय येईल? म्हणजे आपल्याकडे 4 शॉर्टकट्स तयार झाले. अँड शॉर्टकट काय? अँडचा शॉर्टकट काय?
हम्म, हम्म. ऑरचा सिंगल इम्प्लिकेशन, त्याला असं लक्षात ठेवायचं. P implies F is F, otherwise true. By conditional, both are same, answer is true, otherwise F. Clear? Or yes or no? Yes. Okay, चलो अजून एक ह्याच्यातलं घेऊ आपण. P स्टेटमेंट सांगा. P ची व्हॅल्यू कंपोजिट म्हणजे जो नंबर इंटिजर आणि फ्रॅक्शन यांचं ॲडिशनच्या सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिता येतो. 23 इंटिजर 1/1 फ्रॅक्शन किंवा 25 मायनस 1/1 26 मायनस 2/1 फ्रॅक्शन इंटिजर त्याचं कॉम्बिनेशन. 24 is a composite number, yes, true. 17 is a prime number, yes, true. आता symbolic form. That is clear. ह्या शब्दांचे अर्थ माहिती पाहिजे मॅथ्स मधल्या. जे 5वी 6वी 7वी मध्ये तुमचं घेतलेलं असेल ते बघा कुठलं नॉलेज केव्हा वापरावं लागतं. 12वीला 5वी 6वीचं नॉलेज. आता महत्वाचा क्वेश्चन त्यांनी काय म्हटले बघा. इफ द स्टेटमेंट्स P and Q are true statements, R and S are false statements, then determine the truth value of the following statements. ओके, जिथे जे P आणि Q आला त्यांना ट्रू घ्यायचं आहे आणि R आणि S आले ते फॉल्स घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला ट्रूथ स्टेटमेंट दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा ट्रूथ व्हॅल्यू शोधायची आहे. इथे नेहमी आपण इक्वल टू साइन न वापरता 3 हॉरिझॉन्टल एरो वापरतो का, लाईन्स वापरतो. इक्वल टू साइन ह्याला म्हणतात इक्विव्हॅलन्स. पी म्हणजे काय वापरायला सांगितलं आपल्याला त्यांनी, टी वापरायला सांगितलं आहे. क्यू म्हणजे पण टी, आर म्हणजे एफ. हा टी तसा पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचा. टी अँड एफ, T or F. फायनल आन्सर याचा आलं T implies T or F implies F. पहिला ब्रॅकेट T implies T, सिंगल इम्प्लिकेशनचा शॉर्टकट. और T और T, T और T.
ज्यांनी शनिवारी क्लास लेक्चर झाल्यानंतर शनिवार रविवारमध्ये येतो अभ्यास केला असेल, त्यांना काय चाललंय हे कळत असेल. ज्यांनी हे बघितलं नसेल त्यांना आता बाउन्सिंग सगळं होत असेल, त्यांना आता काय करणार कोण. नेक्स्ट क्यू म्हणजे पी अँड एफ ऑर निगेशन पी अँड एस. पी अँड एफ सांगा. ऑर निगेशन टी म्हणजे एफ झाला, उलट म्हणजे न टीचं नकार सॉरी टीचं नकारार्थी म्हणजे फॉल्स. अरे एस नाही, एसच्या जागी आपण काय वापरणार आहोत, एफ वापरणार आहोत. बरोबर, ब्रश लावून घ्या. हा एफ आहे, असं बस एफ. एसच्या जागी त्यांनी वापर सांगितलं आपल्याला. एफ ऑर एफ अँड एफ. ओके, नेक्स्ट T implies T and negation F. T implies T and negation F म्हणजे T. T and T. Okay. Operate. Negation R. R म्हणजे H. Double implies P. P म्हणजे true. Implies negation Q. Negation F म्हणजे true. Double implies T. Single implies negation T म्हणजे F. T double implies T. Both are same. Answer is true. Implies F. T implies F. उत्तर आलं F. समजतंय? कमी झाले. रोटेट झाले, त्याला रोटेट परत करावं लागणार. अर्धा 12-20 ला ठीक आहे.
म्हणतो याला, बरं ठीक आहे. निगेशन पी, पी म्हणजे टी डायरेक्ट, अँड आर, आर म्हणजे एफ, एक मिनिट, एवढ्या बारीक अक्षरात लिहिल्यानंतर कसं व्हायचं, अँड negation Q, negation P and F or Q, Q म्हणजे true, and R म्हणजे F or P म्हणजे true and F. ओके, negation T म्हणजे F and negation T म्हणजे F and F or T and F, T and F or T and F, F. F and F and F, F, F and or F, F, F and F, F or F, F or F, F म्हणजे उत्तर याला याचा F आहे. ओके, लक्षात येत आहे का? negation T and T and negation F or T implies T implies negation F or F. negation T म्हणजे हा झाला F, F and T and negation F म्हणजे झाला T or T implies T, T implies negation F, true or F, F and T, F and F and T or T implies T or F, F and T or T implies T, T, F or T. याचा आन्सर आला आपला क्लिअर. मुद्दाम प्रत्येक समस्या याच्यातलं मी सोडून दाखवले तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला हे शॉर्टकट कसे वापरायचे हे लक्षात येईल. अरे कभी हा कभी ना नको. negation of negation P म्हणजे T झाला and R म्हणजे F or S म्हणजे F
implies negation q, q म्हणजे t, double implies p म्हणजे t or r म्हणजे f. ओके चलो, negation as it is, negation t म्हणजे f and f, or f implies negation t म्हणजे f, double implies t and f, t and f, negation as it is, f and f, f implies f, negation of f or t, f or t, negation of t, f, double implies f, answer is true, that means answer is पूर्ण क्वेश्चन जो आहे तो ट्रूथ टेबलचा जो शॉर्टकट आहे, अँड ऑर सिंगल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन याच्याच बेसिसवरती सोडवावा लागतो. रादर चॅप्टरमधले सगळे एक्झरसाइज हे या 4 शॉर्टकट्सच्या भोवती फिरतात. कुठलेही सम ह्याच्यापेक्षा वेगळं नाही, फक्त इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम जी आहे ती फक्त तुम्हाला वेगळ्या स्टाईलमध्ये सॉल्व्ह करायची. त्याचं एक टेक्निक वेगळं आहे. इथपर्यंत कळालंय. Now negation. Write the negation of the following. तिरुपती इज आंध्र प्रदेश. त्याचं निगेशन करायचं आपल्याला. निगेशन म्हणजे हे होकारार्थी वाक्य असेल तर नकारार्थी करायचं. ओरिजिनल वाक्य नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं आहे. सांगा. is not in, ओके, नॉट ऍड केला म्हणजे निगेशन केलं. लक्षात आलंय? लक्षात आलंय का? पुढे थ्री इज नॉट a root of the equation x square plus 3x minus 18. ह्याचं निगेशन करायचं आहे. थ्री इज अ नॉट शब्द आहे ना, नकारार्थी वाक्य आहे. हे काय आहे? नकारार्थी वाक्य काय? नॉट शब्द आपला आहे तो होकारार्थी करायचा म्हणजे नॉटला काढून टाकायचं. थ्री इज अ रूट ऑफ, थ्री इज अ रूट ऑफ the equation x square plus 3x minus 18. वाक्यामध्ये नकारार्थी शब्द असेल तर तो काढून टाकायचा निगेशन करताना, आणि वाक्यामध्ये जर नकारार्थी शब्द नसेल त्याचं निगेशन करताना नकारार्थी शब्द ऍड करायचा, नॉट टाकून द्यायचा. असलेला नॉट काढायचा किंवा नसलेला नॉट टाकून द्यायचा, त्याला म्हणायचं निगेशन. सोप्या शब्द. सांगा पुढचं. रूट 2 इज अ रॅशनल नंबर. निगेशन. बरोबर. रूट 2 is not a rational number. Next, polygon A, B, C, D, E is a pentagon.
आता ह्याचं कसं करा? 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. इथे कुठे शब्द नाही वापरला, तेव्हा आपण सिम्बॉल मध्येच येणार 7 + 3 नॉट ग्रेटर दॅन 5. इक्वल टू पण असू शकतो तिसरा पर्याय, बरोबर ना? याला असं क्रॉस केला म्हणायचं नॉट ग्रेटर दॅन, नॉट लेस दॅन, नॉट इक्वल टू. क्लिअर? नॉट साठी डॅश मारला की त्याला नॉट मध्ये रूपांतरित होतो. ओके, चल पुढचं बघू आपण. नावाप्रमाणेच लॉजिक, कुठेही पॉज दिले नाही, काही नाही. एंटायर ओके, पुढचा पाठ सांगू? अरे यस और नो. आपल्याकडे किती मिनिटात अजून? माझ्यामध्ये 7 मिनिटाचा होय. थोडासा पाठ तरी शिकून घेऊन मला. आता सगळं आपण ट्रूथ टेबलचा बघा वापर कसा मस्त करणार आहोत. ज्याला हे कळालं त्याला लॉजिकमध्ये सगळे मार्क्स मिळतात. ज्याला हे समजत नाही, ज्यांनी प्रॅक्टिस केली नाही, त्याला काहीही मार्क्स मिळू शकत नाहीत. ओके. Construct the truth table for each of the following statement patterns. ओके, ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. आपल्याकडे किती स्टेटमेंट्स आहेत? पी आणि क्यू आहेत. वा, 0 आवरला कोण जॉईन झालं? मगाशी किती होते? आता 58 आहेत. ठीक आहे. आता आपल्याला ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी काही नियम पाळायचे. एकूण आपल्याकडे 2 स्टेटमेंट पी आणि क्यू, 2 स्टेटमेंट आहेत, बरोबर? मी इथे काय लिहितो बघा, नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ स्टेटमेंट्स रेस टू 2. का? तर प्रत्येक स्टेटमेंटला 2च भाग असतात, एक ट्रू किंवा फॉल्स, बरोबर? जेवढे स्टेटमेंट्स असतील, नंबर ऑफ स्टेटमेंट असेल, त्याची पॉवर 2 करायची. ओके, त्याचं तेवढे रोज तुमचे तयार व्हायला पाहिजेत. आणि त्यामध्ये हेडिंग धरायचं नाही. हेडिंग तर मी रोज धरलेलं नाही आहे. नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू नंबर ऑफ स्टेटमेंट्स प्लस नंबर ऑफ कनेक्टर्स. त्याला काही जण कनेक्टर म्हणतात, काही जण त्याला ऑपरेटर म्हणतात, काही. ओके, आता इथे बघूया. जी स्टेटमेंट्स आहेत आपल्याकडे पी आणि क्यू 2, म्हणजे 2 दॅट इज 4 रोज तयार होणार. खाली नंबर ऑफ कॉलम्स ट्रूथ टेबलमध्ये किती व्हायला पाहिजे? नंबर ऑफ स्टेटमेंट्स 2 प्लस ऑपरेटर किती आहेत? 1, 2, 3. एकूण 5 कॉलम्स तयार होणार. म्हणजे आपल्याला 2/5चा टेबल तयार करायचा आहे. त्यासाठी हेडिंगचा रो धरायचा नाही, तो वेगळा असतो. पी क्यू दोन्ही ट्रू, टी एफ टी या दोन्हीही एफ. 1 2 3 4 कॉलम रो आपले. आता नंबर ऑफ कॉलम्स किती व्हायला पाहिजे? 5. त्यातले पहिले 2 झालेले आहेत. आता हा ब्रॅकेट पहिल्यांदा पी इम्प्लाइज क्यू, नंतर पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, पी P implies Q and Q,
लास्ट सगळं P implies Q and Q implies असे एकूण 5 कॉलम्स आपले तयार होणार आहेत. आता एक एक कॉलम आपण भरत जायचं आहे. कॉलम भरणं एकदम सोपं आहे. शॉर्टकट माहिती असेल तर P implies Q, P implies Q, सांगा T implies T, T implies T, T implies F, F implies T, F implies F. आता हा कॉलम आणि Q याच्यामध्ये अँड ऑपरेटर वापरायचा. हा अँड ऑपरेटर इथे हा कॉलम आपण ऑलरेडी इथे तयार केला आहे. Q आपल्याकडे अवेलेबल, या दोघांमध्ये अँड ऑपरेटर वापरायचा आहे. T and T, F and F, T and T, T and F. आता हा कॉलम म्हणजे हे आन्सर इम्प्लाइज P, म्हणजे ही व्हॅल्यू इम्प्लाइज ही व्हॅल्यू करायची. इकडनं इकडे जायचं बरं का, या ह्याच्याकडनं इकडे जायचं आहे. T इम्प्लाइज T, F implies T, T implies F, F implies F. This is the truth table. लक्षात आले? हा बोला. किती अक्षर इथे वापरलेली? P हे वेगळं स्टेटमेंट, Q हे वेगळं स्टेटमेंट. अजून R दिलं असतं तर 3 म्हटलं असतं. P Q R S दिलं असतं तर 4 स्टेटमेंट म्हटली असती. जेवढी अक्षर आहेत वेगवेगळी तेवढी नंबर ऑफ स्टेटमेंट्स. क्लिअर? P दोनदा तीनदा किती आलं तरी जातं, तर P एकच असणार ते वाक्य. किती वेळा आलं हा पार्ट वेगळा. स्टेटमेंट किती आहेत तर P आणि Q फक्त 2 स्टेटमेंट्स आहेत. बरोबर? आता इथे जस्ट जातो आपण ते बघू. आता इथे नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती येतील बघा. P Q आणि R याच्यामध्ये म्हणतो मी I बरोबर. अरे बरोबर आहे का? P स्टेटमेंट, Q स्टेटमेंट, R स्टेटमेंट, म्हणजे आपल्याकडे 3:2 एवढे रोज तयार होणार. सॉरी 2:3 2:3 स्टेटमेंट्स इथे तयार होणार, रोज तयार होणार. 2:3 म्हणजे 8 रोज तयार होणार आहेत. आणि कॉलम्स किती होतील तर हे 3 स्टेटमेंट P Q R चे, हा सिंगल इम्प्लिकेशनचा 1, निगेशनचा 1 4, सॉरी 3 आणि 1 4 आणि 1 5, आणि हा अँडचा 1 6 आणि हे रोज तयार होतील. असं ते टेबल तयार करावं लागेल. क्वेश्चन वाचल्यानंतर टेबल तयार करायच्या आधी कॅल्क्युलेशन करून बघायचं किती रोज आणि किती कॉलम. रोज मध्ये आपण हेडिंगचा रोज धरलेला नाही. ओके, फक्त व्हॅल्यू पुट अप करायच्यात तेवढेच रोज. आणि कॉलम्स तर हा 8x6 टेबल असं तयार होईल. ते म्हणजे असे कॉलम येते, 6 कॉलम्स आणि 8 रो माहिती पडले तरी हा हेडिंगचा वेगळा. तर हे टेबल तयार करायचे ठरवायचं. नाही तर बोर्डाच्या परीक्षेत काय होतं, तुम्ही उभं लिहायला जाता आणि नंतर लक्षात येतं अरे कॉलम्स पुरत नाहीत, मग ते खोडता आणि दुसऱ्या पेजवरती लिहित बसा. आधीच जरा कॉलम नंबर संख्या कळाली तुम्हाला की बाबा 12 कॉलम्स लागणार आहेत, मग पेज उभ्या पेजमध्ये बसत नाही, मग आडवं पेज धरा ते. ओके, नाही तर अर्ध टेबल या पेजवरती, अर्ध टेबल पुढच्या पेजवरती, असं चालणार नाही. म्हणून हे कॅल्क्युलेशन आधीच करून घ्यायचं. समजलंय?
अरे देवा, प्रत्येक नंबर ऑफ स्टेटमेंट प्रत्येक स्टेटमेंटला किती आन्सर्स असू शकतात? किती स्टेटमेंट्स आहेत आपल्याकडे? 2⁻3. लक्षात आलंय? प्रत्येक असणार, एक तर ट्रू तरी असेल किंवा फॉल्स, तिसरा पर्याय नाही, म्हणजे बेस 2 झाला. नंबर ऑफ स्टेटमेंट जितके असतील तेवढी पॉवर त्याला देऊन टाकायची. ओके, मग मी काय लिहिलं समायिक ना, मग मी काय लिहिले ते नंबर ऑफ स्टेटमेंट नाही, उलट लिहिलं मी. ओके, आपण असं चेक करून टाकू लगेच. चला, 2 number of statements. 2 number of statements. प्रत्येक स्टेटमेंटला 2 पर्याय असतात, मग 2 कायम राहणार. जितके स्टेटमेंट्स असतील तेवढी पॉवर त्या 2ची तयार होणार. 2 स्टेटमेंट म्हणून 2ची पॉवर 2. 3 स्टेटमेंट असतील तर 2ची पॉवर 3. 4 स्टेटमेंट असतील तर 2ची पॉवर 4. क्लिअर? लक्षात? तर हा 2 कुठून आलाय? लक्षात आलाय? 3 का नाही घेतला तो? हां, तर उद्याच्या लेक्चरला आपण हे सगळे स्टेटमेंट्सचे जास्तीत जास्त ट्रूथ टेबल तयार करण्याचा प्रयत्न करू. जे कॉम्प्लिकेटेड वाटतील ते, आता ह्याच्या पुढे क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत. बेसिक पार्टचा खूपसा पार्ट झाला आहे. ट्रूथ टेबल हा मेन बेस पार्ट होता, त्यासाठी शॉर्टकट लागतात. ओके, तर मग आज आता इथेच थांबूया, कारण अजून तुमचं लेक्चर पुढचं असणार आहे तुम्हाला. ओके.